तर तिकडे बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेड राजामध्ये पावसाचा कहर पाहायला मिळतोय। कापूस, सोयाबीनसह इतर पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत। अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। सरकारने तात्काळ मदत करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात येते। वाहून गेला, सगळं खंगाळून गेलं, पण काही नाही राहिलं। आमचं इतकं कष्ट करून 2-2, 4-4 महिने आम्ही इतकं दैन करून खाऊ राहिलो। आमची लई आम्हाला काहीच करू वाटत नाही। मला जाऊन वावरात जाऊन फाशी घेऊ वाटा लागली लगे। इतकं लगे मला पाऊसाला शीड करून साला बोंड करून साला पुरं व्हायला 2-4 पुढे लावले होते, शिडाचे पण लावले होते। आमची इतके लगे नाराजी यायला लगे का काही आमचं काहीच त्याकडून काही फायदा नाही। तहसीलदार साहेब असेल, एसडीएम साहेब असेल, यांनी सुद्धा आमच्या गावाला भेट दिली। त्यामध्ये आमचं रुमणा गाव असेल, सोयंदव असेल, देवखेड असेल, सोनसी, वर्दडी, खेरखेड या भागाचं खूप मोठ्या नुकसान झालेलं आहे। तरी शासनाने लवकरात लवकर या ठिकाणी आम्हाला भरपाई देण्याचं काम करावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।